तर बघा इथे मला वाटते आपण अमाईनची सुरुवात केलेली होती आणि त्यामध्ये आता बघू आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाईन. तर आपण घेऊ आता प्रिपरेशन ऑफ अमाईन्स. लक्ष द्या, प्रिपरेशन ऑफ अमाईन्स. तर अमाईनच्या प्रिपरेशनच्या मेथड कोणत्या आहे? तर पहिली जी मेथड आहे फर्स्ट वन लक्षात घ्या. तर ती आहे अल्किल हॅलाइड जोडून. सो फर्स्ट घेऊ आपण बाय अमोनोलिसिस ऑफ अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. आता इथं मी जे काय बोलतो त्याच्याकडे बारीक लक्ष द्या. अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड हे काय भानगड आहे? बघा इथं दोन प्रकारचे रिॲक्शन्स होतात. पहिले रिॲक्शन समजून घ्या. समजा तुम्ही काय केलं की इथे अल्किल हॅलाइड घेतलं आणि त्याला रिॲक्ट केलं अमोनिया. कोणासोबत रिॲक्ट केलं? अमोनिया. बट दॅट इज अल्कोहोलिक. म्हणजे अल्कोहोलमध्ये पहिले अमोनिया गॅस पास केलं, दॅट इज कॉल्ड एज अल्कोहोलिक अमोनिया. आणि याने याच्यात घेतला एक्सेसमध्ये. कशामध्ये घेतला? एक्सेस. सो वेन दॅट अल्किल हॅलाइड इज ट्रीटेड विथ किंवा हिटेड विथ म्हणा कोणासोबत एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनिया. आणि ही जे रिॲक्शन इथं होत आहे, रिमेंबर इट. सो दॅट रिॲक्शन इज ऑकर इन अ सील्ड ट्यूब. ठीक आहे, तो लक्षात घ्या. सो ही जी रिॲक्शन होत आहे, ही रिॲक्शन होत आहे सील्ड ट्यूबमध्ये आणि 373 केल्विनला. किती केल्विनला? 373 केल्विन. सो दॅट्स वाय यू हॅव टू से की जेव्हा अल्किल हॅलाइड हे हीट केलं जातं आहे विथ एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनिया इन ए सील्ड ट्यूब, लक्षात घ्या, ॲट 373 केल्विन. सो इट गिव्ज, मी काय म्हणतो लक्षात घ्या, अल्किल हॅलाइड एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनिया. इथे एक्सेस हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे ते सांगतोय तुम्हाला. अल्किल हॅलाइड हे एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनियासोबत सील्ड कॉपर ट्यूबमध्ये, ॲक्च्युली कॉपरची ट्यूब असते पण इथे आपण सील्ड ट्यूब म्हणू जसं पुस्तकात म्हटलं आहे. तर त्याच्यासोबत जर हीट केली तर इथे भानगड काय होते? तर इथे बघा, इथे काय होते, इथं एक्सक्लुझिव्हली प्रॉडक्ट तयार होते प्रायमरी अमाईन. इथं कोणता प्रॉडक्ट तयार होते? प्रायमरी अमाईन. लक्षात घ्या, इथे कोणता प्रॉडक्ट तयार होते? प्रायमरी अमाईन. आता इथे जो प्रायमरी अमाईन तयार होते, लक्षात घ्या, इथे फक्त एकच प्रॉडक्ट तयार होईल, प्रायमरी अमाईन, जास्त प्रमाणात मेजर प्रॉडक्ट. परंतु जर तुम्ही काय केलं की इथे अल्किल हॅलाइड घेतलं आहे, इथे पुन्हा अल्कोहोलिक अमोनिया घेतला आहे, परंतु तो जस्ट एक्सेसमध्ये नाही घेतला आणि याला पुन्हा सील्ड ट्यूबमध्ये 373 केल्विनला हीट केला आहे. व्हॉट हॅपन? इथे बघा एक्सेसिव्ह अल्कायलेशन होईल आणि अल्कायलेशन ऑफ अमोनिया होऊन इथं तुम्हाला मिक्सचर भेटेल प्रायमरी अमाईनचं. कोणाचं मिक्सचर भेटेल? प्रायमरी अमाईन प्लस सेकंडरी अमाईनचं, प्लस सेकंडरी अमाईन भेटेल, प्लस इथं टर्शरी अमाईन भेटेल, टर्शरी अमाईन. आणि याच्यामध्ये एक क्वाटर्नरी अमोनियम साल्ट, ज्याला म्हटलं जातं आहे, क्वाटर्नरी अमोनियम साल्टला टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. क्वाटर्नरी अमोनियम साल्टला काय म्हटलं जाते? टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. सो टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड सुद्धा इथे तुम्हाला मिळून जाईल. सो टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड विल बी ऑब्टेन हिअर, रिमेंबर इट. ओके, तर एवढं मिक्सचर ऑफ प्रॉडक्ट मिळतं तुम्हाला इथे. जर तुम्ही इथं एक्सेस हा वर्ड लिहिला नाही, म्हणजे अल्कोहोलिक अमोनिया जर एक्सेसमध्ये घेतला नाही, मग तुम्हाला आन्सर की याच्यात फरक काय? एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनिया लिहिणं काय किंवा अल्कोहोलिक अमोनिया लिहिणं काय, एवढा फरक पडते काय? तर हो, याचं रिझन लपलं आहे याच्या मेकॅनिझममध्ये. कशामध्ये लपलं आहे? मेकॅनिझममध्ये. तर मेकॅनिझम कसं होतं या रिॲक्शनचं ते बघून घ्या. समजा आपण इथे अल्किल हॅलाइड घेतला. काय घेतला? अल्किल हॅलाइड. समजून घ्या 2 पॉईंट क्लिअर झाले तुमचे. की जर समजा अल्किल हॅलाइडला हीट केलं अमोनिया अल्कोहोलिक एक्सेसमध्ये सील ट्यूबमध्ये 373 केल्विनला, तर तुम्हाला प्रायमरी अमाईन मिळेल. जर समजा अल्किल हॅलाइडला तुम्ही हीट केलं फक्त अल्कोहोलिक अमोनिया नॉट इन एक्सेस सील्ड ट्यूबमध्ये 373 केल्विन, सेम कंडिशन, फक्त एक्सेस नाही आहे, तर तुम्हाला मिक्सचर ऑफ प्रायमरी अमाईन, सेकंडरी अमाईन, टर्शरी अमाईन आणि क्वाटर्नरी अमोनियम साल्ट, दॅट इज अ टेट्रा अल्किल अमोनियम
हॅलाइड हे मिडल विच इज डिफिकल्ट टू बाय सेपरेट. मग आता इथं असं का होत आहे, असं का होतं आहे त्याच्या मागचं रिझन बघा. इथे जेव्हा आपण अल्किल हॅलाइड घेतोय आणि याच्यासोबत जेव्हा अल्कोहोलिक अमोनिया घेतोय, मेकॅनिझम समजून घ्या. व्हॉट हॅपन, इथे हॅलोजन इज अ पार्शियल निगेटिव्ह चार्ज, अल्किल ग्रुप हॅज अ पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आता इथे इलेक्ट्रॉनची गरज कोणाला आहे, ऑब्वियसली अल्किल ग्रुपला. तर हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतो सरळ सरळ अल्किल ग्रुपला, हॅलोजन इलेक्ट्रॉन घेते. व्हॉट हॅपन बेटा, इथे इथे होईल आर एन, इथं एच, इथं एच आणि इथं एच, याच्यावर कोणता चार्ज रे, पॉझिटिव्ह. आणि इथे एक्स निगेटिव्ह राहील, बरोबर आहे. मग नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज नाही करू शकत, तर तो काय करतोय, चार्ज न्यूट्रलाइज करण्यासाठी या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेईल. म्हणजे हायड्रोजनला तो एज एच पॉझिटिव्ह म्हणून हाकलेल आणि इथं एक्स निगेटिव्ह कोणावर अटॅक करेल, एचवर. म्हणजे अल्टिमेटली इथं प्रॉडक्ट कोणता भेटेल रे बेटा, RnH2. दिस इज अ सिम्पल मेकॅनिझम फॉर बोथ रिॲक्शन. म्हणजे या रिॲक्शनसाठी हेच मेकॅनिझम राहील, या रिॲक्शनसाठी हेच मेकॅनिझम राहील. बट व्हॉट अबाउट दॅट सेकंडरी टर्शरी क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. आता बघा की इथे हा जो अमोनिया आहे, हा जो अमोनिया आहे दॅट ॲक्ट ॲज अ न्यूक्लिओफाईल, लक्षात घ्या. हा न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, अरे हो की नाही, इज अ लेविस बेस, बरोबर, न्यूक्लिओफाईल आहे. आता इथे जो प्रायमरी अमाइन या रिॲक्शनमध्ये तयार झालेला आहे, इट इज ऑल्सो ॲक्ट ॲज अ स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल, लक्षात घ्या. इट इज ऑल्सो ॲक्ट ॲज ए कोणता न्यूक्लिओफाईल, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. पण तुम्हाला वाय इट इज अ स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल, तो स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल का बरं म्हणून काम करून आला, त्यामागचं कारण समजून घ्या. अमोनियाच्या तुलनेत तो जास्त न्यूक्लिओफिलिक आहे, कारण का इथे मी न्यूक्लिओफाईल लिहिलं, तिथं स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल लिहिलं. मग तो स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल असण्यामागचं कारण काय बघा, मी सांगतोय आता. RnH2 याच्यावर लोन पेअर आणि इथं जस्ट लिहितोय मी NH3 याच्यावर लोन पेअर. आता मी एक गोष्ट सांगतोय त्याच्याकडे बारीक लक्ष द्या, अतिशय बारीक. हा जेव्हा लोन पेअर डोनेट करतोय याच्यावर कोणता चार्ज येते, RnH2 पॉझिटिव्ह, बरोबर आहे. म्हणजे हा जेव्हा न्यूक्लिओफिलिक नेचर दाखवेल, नायट्रोजनवर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह. हा जेव्हा न्यूक्लिओफिलिक नेचर दाखवेल, पुन्हा लोन पेअर डोनेट करेल, तेव्हा NH3वर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह. याचा अर्थ असा की इथे जो अल्किल अमोनियम आयन, दिस इज अल्किल अमोनियम आयन, दिस इज जस्ट अमोनियम आयन, बरोबर आहे, NH3 पॉझिटिव्ह. तो जो आयन इथे तयार झाला याच्यानंतर या नायट्रोजनवर कोणता चार्ज आलेला आहे, पॉझिटिव्ह. इथे कोणता चार्ज आलेला आहे, पॉझिटिव्ह. मग आता ह्या लोन पेअर डोनेट केल्यानंतर याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी करणं हे म्हणजे हायड्रोजनला शक्य आहे का, नाही, कारण हायड्रोजन हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे काय, नाही. परंतु इथे बघा, इथे जरी दोन हायड्रोजन असले तरी मात्र एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, जो काय करतोय, नायट्रोजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी करतोय. कारण का इथं हा कोणता इफेक्ट दाखवतो, पॉझिटिव्ह आय इफेक्ट. आणि पॉझिटिव्ह आय इफेक्ट दाखवल्यामुळे नायट्रोजनला माहीत आहे, जरी माझ्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे टेन्शन आलं, तरी ते कमी करण्यासाठी इथे कोणता ग्रुप तयार आहे, अल्किल ग्रुप. मग अल्किल ग्रुप तयार असल्यामुळे येथे याला माहीत आहे की नायट्रोजनला माहीत आहे अमोनियामधल्या की आपण जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिली तर आपल्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी करायला कोणी आहे का, नाही. मग हा इझिली लोन पेअर देईल की हा इझिली, याच्यामागे बॅकअप आहे ना, कोणतरी टेन्शन सहन करायला तयार आहे, म्हणजे हा मोर न्यूक्लिओफिलिक राहील. आणि हेच कारण आहे की मग हा जो प्रायमरी अमाइन इथे तयार झाला या रिॲक्शनमध्ये, तो प्रायमरी अमाइन काय करतोय, अगेन रिॲक्ट विथ द अनदर मॉलिक्यूल ऑफ, इथे एक हायड्रोजन बाहेर काढू आपण, अनदर मॉलिक्यूल ऑफ अल्किल हॅलाइड. सेम मेकॅनिझम इज हिअर. आता मी डायरेक्ट करतोय, हा याला इलेक्ट्रॉन देईल, कारण का पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह, एक्स इलेक्ट्रॉन घेईन आणि एक्स कोणावर अटॅक करेल, हायड्रोजन. नायट्रोजन आपल्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी करेल. म्हणजे इथं काय तयार झालं, RnH अँड R, नायट्रोजनवर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह. इट मीन्स दॅट सेकंडरी अमाइन इज ऑब्टेन्ड, सॉरी नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज नाही ना, सो दॅट अमाइन इज, कोणता अमाइन रे, सेकंडरी अमाइन. आता जो हा सेकंडरी अमाइन इथे तयार झाला, मी काय म्हणतो याच्याकडे बारीक लक्ष द्या, दॅट सेकंडरी अमाइन इज फॉर्म. हा जो सेकंडरी अमाइन इथे तयार झाला याच्याजवळ तर दोन दोन अल्किल ग्रुप आहे भाऊ, इलेक्ट्रॉन डोनेटिंग, म्हणजे हा तर बिनधास्त लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करेल, काही प्रॉब्लेमच नाही. म्हणून हा काय करतो, अनदर मॉलिक्यूल ऑफ अल्किल हॅलाइड सोबत रिॲक्ट होतो, दॅट इज RnH. याला एचला थोडं बाजूला काढा, रिमूव्ह करायचं आहे आपल्याला. हिअर देर इज अ लोन पेअर. आणि इथे जेव्हा आपण पुन्हा अल्किल हॅलाइड घेऊ, सो आरवर पार्शियल पॉझिटिव्ह, एक्सवर पार्शियल निगेटिव्ह, सो नायट्रोजन विल अटॅक ऑन
अल्किल ग्रुप X विल टेक अप द इलेक्ट्रॉन अँड व्हॉट हॅपन X विल अटॅक ऑन H पॉझिटिव्ह आणि हा इलेक्ट्रॉन घेऊन टाकेल इकडे. सो व्हॉट विल फॉर्म बेटा R N R R लोन पेअर अँड हिअर देर इज HX इज रिमूव्ह. बरोबर आहे. अनदर सिनॅरिओज हिअर की इथे पुन्हा 3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आता ह्या बिंदास्त इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि तो जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट करेल सो हिअर R N लिहितो मी R पुन्हा तो अल्किल हॅलाइडच्या मॉलिक्यूलसोबत इलेक्ट्रॉन डोनेट करेल. इथे R पॉझिटिव्ह आणि X काय निगेटिव्ह. तर हा लोन पेअर कोणाला डोनेट करेल Rले. X इलेक्ट्रॉन घेईल आणि इथे एंटिटी तयार होईल R N पॉझिटिव्ह. इथे R हा पॉझिटिव्हली चार्ज एंटिटी and here there is a X negative. So it is a 1 2 3 4 tetraalkyl nitrogen or positive charge ammonium X negative halide. So it is a tetraalkyl ammonium halide. So in that way you can form you can particularly handle this reaction. आता हे झालं सगळं मेकॅनिझम अँड ऑल दिस थिंग्स. आता आपण दुसऱ्या ॲस्पेक्टवर बोलू. आता याच्यामध्ये बघा ॲक्च्युली होऊन काय राहिलं. ॲक्च्युली जर आपण पहिली रिॲक्शन बघितली तर अमोनिया याच्यामधला CX बॉन्ड ब्रेक करून आला. RX बॉन्ड म्हणजे CX बॉन्ड आहे. इथे कार्बन राहील ना, CH3 राहील किंवा C2H5 राहील. इन एनी केस देर इज अ CX बॉन्ड. अमोनिया हा CX बॉन्ड ब्रेक करतो आहे. दॅट्स वाय दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अल्कायलेशन बाय अमोनिया. ठीक आहे ना, अल्कायलेशन बाय अमोनिया. ठीक आहे ना, म्हणजे अमोनियाने केलेलं अल्कायलेशन. ठीक आहे ना, अमोनोलिसिस. अल्कायलेशन बाय अमोनियाने अमोनोलिसिस. ठीक आहे. दुसरी एक मेथड जे मी आताच बोललो अल्कायलेशन ऑफ अमोनिया. वाय वी आर सेइंग दॅट अल्कायलेशन ऑफ अमोनिया. पहिले तर म्हटलं आपण अमोनोलिसिसनं CX बॉन्ड ब्रेक केला. अमोनियानं काय केलं CX बॉन्ड ब्रेक. दॅट्स वाय अमोनियाने केलेलं CX बॉन्डचं ब्रेकिंग दॅट इज कॉल्ड एज अमोनोलिसिस. आता आपण इथे म्हणून राहिलो अल्कायलेशन ऑफ अमोनिया. वाय वी आर सेइंग बघा इथे या हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट आपण इथे कशानं करतोय अल्किल ग्रुपनं. म्हणजे अल्किल ग्रुपची ॲडिशन करतोय ना भाऊ आपण अमोनियावर. दॅट्स वाय दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अल्कायलेशन ऑफ अमोनिया ऑल्सो. या रिॲक्शनला काय म्हटलं जातं अल्कायलेशन ऑफ अमोनिया ऑल्सो. तर एवढे ॲस्पेक्ट कमीत कमी तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. तर आपण याला सिस्टमॅटिकली लिहून घेऊ. ज्याला हे असं तुटक लिहायचं असेल ते व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. अदरवाईज मी सिस्टमॅटिकली आता ही रिॲक्शन सोडून देतो तुम्हाला. ठीक आहे, फक्त मेकॅनिझम सांगणार नाही आता पुन्हा एकदा. ठीक आहे ना. सो लक्षात घ्या काय म्हणतो मी आता. बघा बघा काय भानगड होती इथं. व्हॉट हॅपन मी काय म्हणतो. सो वेन स्टेटमेंट लिहू आपण. सो वेन alkyl halide is heated with कोणासोबत आहे heated with excess of alcoholic ammonia in sealed tube at 373 Kelvin gives primary amine. So gives काय प्रायमरी अमाइन किंवा असं लिहू शकतो अंडरगो अल्किल हॅलाइड अंडरगो न्यूक्लियोफिलिक अजून एक माहिती मिळून जाते. ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन to give primary amine. To give कोणते अमाइन रे बेटा प्रायमरी अमाइन. रिमेंबर इट. सो व्हॉट यू हॅव टू से की जेव्हा अल्किल हॅलाइडला हीट केलं जाते विथ एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनिया सील्ड ट्यूबमध्ये 373 केल्विनला आपल्याला
तर अल्किल हॅलाइड हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये जातोय, तो गिव काय प्रायमरी अमाइन. आणि न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये इथे काय होते, एक्स ॲटम हॅलाइड ॲटम इज रिप्लेस by the amino group. So you have to say in this reaction, in this reaction halide ion, halide, that is the X negative, is substituted by amino, कोणता group, amino, that is the NH2 group. Okay, now रिॲक्शन बघून घेऊ आपण इथे. सिम्पली समजा आपण इथे अल्किल हॅलाइड घेतला, दिस इज द अल्किल हॅलाइड. जनरल रिॲक्शन घेऊ आपण अल्किल हॅलाइड. याच्यासोबत जर पर्टिक्युलरली आपण रिॲक्ट केला, दॅट इज अ अमोनिया NH3 and this one is the alcoholic ammonia. So sealed tube, you have to say sealed tube, sealed tube, 373 केल्विन. व्हॉट हॅपन, मेकॅनिझम तुम्हाला माहीत आहे, करून दिलेलं आहे मी. सो हिअर यू विल गेट दॅट RNH2 प्लस HX. सो इथे फक्त एक्सेस शब्द लिहिण्यास विसरजा नका. इथे लिहून टाका एक्सेस and this one is कोणता अमाइन रे मॅडम? प्रायमरी अमाइन, रिमेंबर इट. सो दिस इज द कोणता अमाइन, प्रायमरी अमाइन. तर हा झाला एक मुद्दा. दिस इज द वन थिंग. सेकंड थिंग इज दॅट याच्यामध्ये आपण लिहू शकतो की दिस रिॲक्शन इज ऑल्सो नोन ॲज अमोनोलिसिस. दिस रिॲक्शन इज ऑल्सो नोन ॲज काय, अमोनोलिसिस. सो दिस प्रोसेस ऑफ, लक्षात घ्या, सो यू हॅव टू से की दिस process of breaking of CX bond by ammonia is called as, is known as अमोनोलिसिस. म्हणजे ब्रेकिंग बाय अमोनिया. ठीक आहे ना. सो दिस प्रोसेस इज ऑल्सो नोन ॲज अल्कायलेशन ऑफ अमोनिया. का बरं म्हणते ते मी तुम्हाला सांगितलं आहे की दिस रिॲक्शन किंवा दिस प्रोसेस ऑल्सो known as alkylation of ammonia. This reaction is also known as, or this process is also known as alkylation of ammonia. सो इथे हे लिहिल्यानंतर आपल्याला पुन्हा जी सेकंड केस आपण याच्यात बघितली होती ती थोडी बघून घेऊ इथे, आणि देन भाऊ आपण जाऊ समोर. बघा, सो सेकंड केसमध्ये यानं काय म्हटलं आहे, लक्षात घ्या. सो लक्षात घ्या की या रिॲक्शनमध्ये जो प्रायमरी अमाइन भेटते तो स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइल असते म्हणजे दॅन कोणापेक्षा, अमोनियापेक्षा. कारण ड्यू टू द प्लस आय इफेक्ट, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, लक्षात घ्या, ऑफ कोणता, अल्किल ग्रुप. सो लक्षात घ्या की इट इज नोटेड दॅट the primary amine obtained in this reaction is a stronger nucleophile,
nucleophile than ammonia, then काय ammonia, आणि म्हणून hence आपण काय म्हणू तिथे hence it further reacts with कोणासोबत रे alkyl halide to give mixture of कोणाकोणाचं mixture of secondary amine, tertiary amine and quaternary किंवा tetraalkyl ammonium halide and tetraalkyl ammonium halide tetraalkyl ammonium halide. लक्षात घ्या, इट इज नोटेड दॅट की प्रायमरी अमाइन जे या रिॲक्शनमध्ये ऑप्टेन होतात ते स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल असतात कोणापेक्षा अमोनियापेक्षा, आणि म्हणून ते फर्दर रिॲक्ट होतात विथ अल्किल हॅलाइड टू गिव्ह पर्टिक्युलरली मिक्सचर ऑफ सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन आणि टेट्राअल्किल अमोनियम हॅलाइड if that ammonia is not used in excess. जर अमोनिया तुम्ही एक्सेसमध्ये वापरला नाही तर हे सगळं घडून येते, कारण का अमोनिया जर एक्सेसमध्ये वापरला तर याला मग फटकाची जागा भेटणार नाही अल्किल हॅलाइडले, तो फक्त कोणासोबत रिॲक्ट होईल अमोनियासोबत, बरोबर. सो एक रिॲक्शन ते घेऊन घेऊ आपण की समजा अल्किल हॅलाइड, टेक दॅट अल्किल हॅलाइड, ठीक आहे ना. याच्यासोबत जर आपण फक्त अमोनिया घेतला NH3, that is the alcoholic, we have to take that sealed tube, घ्यायची sealed tube, 373 केल्विन. what happen, so here there is a RNH2, this is a primary amine, आणि इथे बाहेर काय पडेल रे HX, बरोबर आहे. हा पुन्हा स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल एक्सेस नाही होतं, ते काय होईल बेटा, what happen, so here that RNH2, that is a primary amine, plus इथे आपण घेऊ सिम्पली पुन्हा अल्किल हॅलाइड, अनदर मॉलिक्यूल अल्किल हॅलाइड, सिम्पली हीट करा, सो विल गेट दॅट. मेकॅनिझम माहिती आहे तुम्हाला, RNHR प्लस काय रे HX, सो HX, दिस इज अ सेकंडरी अमाइन, बरोबर. आणि जर समजा इथे पुन्हा RNHR, this is a secondary amine, it is treated with the another molecule of alkyl halide, so it is heated with that to give that RNRR plus HX, this is a tertiary amine, then particularly here RNRR, this is a tertiary amine, it is react with that alkyl halide, other molecule of alkyl halide, here heat, what happen, so here RN X negative, this is a
टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड ना. टेट्रा अल्किल अमोनियम काय हॅलाइड, रिमेंबर इट. सो दिस इज ऑल अबाउट दॅट रिॲक्शन. तर एवढं लिहून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर आपण याचं एक प्रॅक्टिस एक्झाम्पल घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट रिॲक्शन बघू. ठीक आहे ना. लिहून घ्या फटाफट. सो बघा, हे लिहून झालं असेल तर आपण याची आणखी एक प्रॅक्टिस रिॲक्शन बघू अँड देन याची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर बघू. ठीक आहे ना. बघ काय म्हणतो मी, प्रॅक्टिस रिॲक्शन करून घेऊ, त्याच्यावरचा एक क्वेश्चन करून घेऊ. सो समजा याच्यावर तुम्हाला दोन प्रकारे ते प्रश्न विचारू शकतात. पहिला प्रश्न जो आहे तो आहे सिम्पली एक्झरसाइजमधलाच घेतो. हाऊ विल यू प्रिपेअर इथेनॉमाइन. क्वेश्चन आहे हाऊ विल यू प्रिपेअर इथेनॉमाइन from ethyl iodide. हा प्रश्न आहे. तर बघा याचं सोल्युशन किंवा आन्सर काय लिहू आपण. सो विल यू राईट दॅट. लक्षात घ्या. सो तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे इथेनॉमाइन इथिल आयोडाईडपासून. तुम्हाला माहीत आहे रिॲक्शन अमोनोलिसिस आहे, कारण का अल्किल हॅलाइडपासून अमाइन तयार करायचं आहे. सो दॅट्स वाय यू हॅव टू से रिॲक्शन तयार करून टाका किंवा डायरेक्ट स्टेटमेंटही लिहू शकता. सो यू हॅव टू से वेन ethyl iodide is heated with कोणासोबत रे excess of alcoholic NH3 in a sealed tube. in कशामध्ये sealed tube at 373 Kelvin. It gives particularly काय इथेनॉमाइन. काय देते तो आपल्याला इथेनॉमाइन. लक्षात ठेवा. सो हाऊ इज दॅट पॉसिबल. सो सिम्पली तुम्हाला घ्यायचा इथिल आयोडाईड, दॅट इज अ CH2I. दिस इज अ इथिल आयोडाईड प्लस पहिले अल्कोहोलिक NH3 मध्ये NH3 अल्कोहोलिक. मेकॅनिझम तुम्हाला माहीत आहे. सिम्पली इथं सील्ड ट्यूब ॲट 373 केल्विन. व्हॉट हॅपन बेटा, काय होईल इथे. सो सिम्पली इथे CH3CH2 अँड NH2 इज ऑप्टेन्ड प्लस बाहेर काय निघेल रे HI. काय बाहेर निघेल HI. सो दिस इज अ इथेनॉमाइन. पण जर समजा तुम्हाला एक क्वेश्चन विचारला इथे की एक्सप्लेन द अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड किंवा